काय रे? कुठं जायचं गाडी घेऊन? नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आम्ही चाललो लुलूला. तर आम्हाला चिकन आणायचं आहे, खूप दिवसांनी आणायचं आहे. आमच्याकडे गेस्ट येणार आहेत, सो त्यांच्यासाठी जे गेस्ट येतात तर ते चिकनच खातात, दुसरं नाही खात. सो त्यामुळे आम्ही चाललोय लुलूला. काय रागू? घ्यायचे का? घ्या चला. आणि आम्ही सध्या मटण वगैरेच आणतो. मी तर नाही खात, माझे मिस्टर खातात, परंतु जे गेस्ट येणार होते तर ते मटण नव्हते खात, सो त्यांच्यासाठी आम्ही चिकनच आणणार होतो. आणि इथे सुरती कोलम राईस घ्यायचा होता मला. माझा संपला होता ऑलमोस्ट. राघवसाठी आम्ही सुरती कोलम यूज करतो, तर आम्ही सगळेच सुरती कोलमच यूज करतो. त्यामुळे लॉंग ग्रेन राईस फक्त मसाले भाताला किंवा बिर्याणीसाठीच बनतो, दुसरं कशासाठी नाही. आणि नॉर्मली आम्ही लुलूवरूनच घेतो, कारण तिथे भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत सुरती कोलमच्या देखील आणि सगळ्याच राईसच्या. तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे राईस आहेत. आणि गेस्ट येणार होते, म्हणजे माझ्या मिस्टरांचे 2 फ्रेंड्स येणार होते, तर त्यांच्यासाठी कुकिंग करायचं होतं. आणि घरी देखील भरपूर पसारा होता, सो मी म्हटलं की इकडनं गेले की मी पटपट पसारा वगैरे आवरून घेईल आणि साईड बाय साईड कुकिंग करेल. सो असा माझा प्लॅन होता, कारण वीकेंड असल्यामुळे आरामात असतं सगळं. आणि अचानक प्लॅन झाला त्या फ्रेंड्सला बोलवण्याचा, सो त्यामुळे मग खूप घाई झाली, परंतु एकदम शांततेत केली की सगळी कामे होतात. परंतु एवढंच झालं की मला व्हिडिओ वगैरे घ्यायला वेळ भेटला नाही, तर मला जेवढंही घेता आलं व्हिडिओ तेवढा मी घेण्याचा प्रयत्न केला. तर एग्स मी भरपूर खाते, सो मी एग्सचे 4 पॅकेट्स घेतले होते. गोल्डन एग्स यूज करते मी, कधी वेगवेगळेही यूज करते, असं काही नाही, जे भेटतील ते. परंतु शक्यतो ट्राय करते की चांगल्या क्वालिटीचे घेईल म्हणून.
तू गाडीवर? आणि अशा प्रकारे माझं कुकिंग वगैरे सगळं झालं होतं. तर मी सुकं चिकन बनवलं होतं, ग्रेव्ही आणि सोबतच भाकरी, राईस होता. तर हे माझ्या मिस्टरांचे फ्रेंड्स होते आणि गाऊही त्यांच्यासोबतच बसली होती जेवायला. आणि सगळ्यांना जेवण वगैरे खूप आवडलं, कारण मी एकदम देसी स्टाईलमध्ये बनवलं होतं, गावाकडे जसं आपण बनवतो त्या पद्धतीने. आणि यानंतर मस्त गुळाचा चहा बनवला होता मी सर्वांसाठी. त्यानंतर माझ्या मिस्टरांचे जे फ्रेंड्स आहेत तर ते दुबईला गेले. आणि अशा प्रकारे आम्ही त्यानंतर कॉर्निशला गेलो. तर कॉर्निशला अशा प्रकारे इथे म्युझिक शो चालू होता. तर राघवला म्हणजे आवाजाने तो तिकडे ओढला गेला आणि मस्त त्यानंतर गाडी वगैरे खेळत होता. तर मी इकडेच होते, माझे मिस्टर राघवला घेऊन गेले होते गाडी खेळण्यासाठी त्याची. आणि खरं तर त्याला ही गाडी खेळायला खूप आवडते, तो बाहेरही घेऊन जातो गाडी खेळण्यासाठीही. आणि माझ्या मिस्टरांचे जे फ्रेंड आले होते तर त्यांनी येताना फराळ आणला होता आणि राघवला तो फराळ प्रचंड आवडला. तर त्याचं चालू होतं खाण्याचं काम. तर फराळामध्ये सगळं होतं, लाडू, करंजी, शंकरपाळी, चकली आणि सगळ्यांनीच मस्त एन्जॉय केला लाडू, करंजी, चकली. तर फराळ देखील खूप सुंदर होता. आणि यानंतर गाऊचा खूप आग्रह होता तिला पार्कला जायचं, पण मग आम्ही पार्कला जायला निघालो इव्हिनिंगला. तर पार्क बंद होतं आणि पार्क बंद असल्यामुळे आम्हाला काही जाता आलं नाही. सो आम्ही तिथेच चोईत्राम म्हणून एक सुपर मार्केट आहे तर तिथे वळलो आणि तिथे काही शॉपिंग केली. माझ्या मिस्टरांचं थोडं काम होतं, ते काम झाल्यानंतर मग आम्ही घरी यायला निघालो. आणि इथे आमच्या काकू भेटल्या आम्हाला, महाराष्ट्रीयन, खूप दिवसांनी भेटल्या. कशा आहेत तुम्ही? ब्लॅक पेपर आहे का? हो, ब्लॅक पेपर आहे ते. तुम्हाला हवं आहे? हा, मला घ्यायचं. ते पण भेटेल तुम्हाला तिकडे. हो ना? हो, सगळं भेटेल. बाकी बरे आहेत ना तुम्ही? बरी आहे. आता इंडियाला कधी जाणार आहे? इंडियाला जानेवारी डिसेंबर 31 डिसेंबर तिकडे साजरा करायचा. अच्छा, आम्ही ट्रिपला गेलो तेव्हा आम्ही सोबत होतो गेल्या वर्षी. हो ना, छान आहे. थँक्यू. हो, खूप मस्त एन्जॉय केला. बाय. नमस्कार मंडळी. तर आम्ही शॉपिंगला आलो होतो इथे डे टू डेला. काही आतमध्ये गेलो नाही कारण शॉपिंग म्हणजे खरेदी नव्हतं आलो, असंच फिरायला आलो होतो. घरात बसून कंटाळा आला होता त्यामुळे. आणि इथे मुलांना खेळण्यासाठी बाहेर टॉईज होते. तर म्हटलं चला मुलांना बसवावं, तेवढाच थोडासा वेळ जाईल त्यांनाही. मुलांनाही विकेंडला थोडंसं खेळण्यासाठी बाहेर घेऊन गेलं की त्यांनाही बरं वाटतं. आणि माझ्या मिस्टरांचंही आवडलं होतं काम, सो ते रिटर्न येणार होते पुन्हा. तर त्यानंतर आम्ही घरी जाणार होतो आणि संध्याकाळ झाली होती, भरपूर वेळ झाला होता. दुसऱ्या दिवशी गाऊला स्कूल देखील होती आणि माझंही नेहमीचं रुटीन आहे मॉर्निंग वॉक वगैरे, तर तेही ॲज इट इज मी फॉलो करते. असं नाही की कधी नाही जात असं, परंतु मी कधी माझे मिस्टर वगैरे घरी असेल तर थोडा जास्त वॉक करते आणि ते नसतील तेव्हा थोडासाच वॉक करते. असं माझं ठरलेलं रुटीन आहे सध्या तरी. तर चला, आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.